प्रश्न पहिला, येशू ख्रिस्तांचे किती शिष्य होते? तुमचे ऑप्शन आहेत ए 8, बी 9, सी 12, डी 13. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, येशू ख्रिस्तांचे 12 शिष्य होते. दुसरा प्रश्न, ॲम्ब्युलन्सची सुरुवात कुठे झाली होती? ऑप्शन आहेत ए कॅनडा, बी अमेरिका, सी स्पेन, डी चीन. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ॲम्ब्युलन्सची सुरुवात स्पेन या देशामध्ये सर्वात आधी झाली होती. तिसरा प्रश्न, काळी माती कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी चांगली असते? तुमचे ऑप्शन आहेत ए सोयाबीन, बी हरभरा, सी तांदूळ, डी कापूस. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कापूस. चौथा प्रश्न, कोणत्या अन्नामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते? तुमचे ऑप्शन आहेत ए पालकमध्ये, बी अंडी, सी दूध, डी मांस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते. पाचवा प्रश्न, दुधाच्या दातांची संख्या किती असते? ऑप्शन आहेत ए 6, बी 12, सी 15, डी 20. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 20. प्रश्न 6वा, कुत्र्याचे आवडते जेवण कोणते आहे? ऑप्शन आहेत ए अंडी, बी दूध, सी मांस, डी भात. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कुत्र्याचे आवडते जेवण हे मांस आहे. 7वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य कोणते आहे? ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश, बी केरळ, सी आसाम, डी मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश. 8वा प्रश्न, रोज सुकं खोबरं खाल्ल्यास आपल्या शरीरास काय फायदा होतो? ऑप्शन आहेत ए दमा, बी हिमोग्लोबिन वाढायला मदत होते, सी पोटाचे आजार कमी होते, डी डोकेदुखी कमी होते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, रोज सुकं खोबरं खाल्ल्यास आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. 9वा प्रश्न, कोणत्या धातूने विमान बनवला जातो? ऑप्शन आहेत ए लोखंड, बी ॲल्युमिनियम, सी तांबे, डी पितळ. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲल्युमिनियम. शेवटचा प्रश्न, भारतात सर्वात मोठे फुलपाखरू कुठे आढळते? ऑप्शन आहेत ए केरळ, बी उत्तराखंड, सी उत्तर प्रदेश, डी राजस्थान. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उत्तराखंड.